Welcome all. In this video lecture, we are going to start with our botany paper 5th. It is the plant biotechnology. Okay. Today we are going to discuss about the introduction of the first chapter, that is the introduction to the plant biotechnology. Okay. First of all, that we have to know about what is meant by the biotechnology. Okay. What is mean the biotechnology? The biotechnology is nothing but the use of living organisms or microorganisms to produce food or the other product that are the useful for the human being. ठीक है. बायोटेक्नोलॉजी काय आहे? It is a technique that it is a technique by which we are making food or other product, okay, by using microorganisms or the लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. काय बायोटेक्नॉलॉजी? इट इज अ manipulation of the living organism or part of the living organism to make product that are the useful for the human. ठीक आहे. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे किंवा त्याचा पार्ट आहे तो यूज करून काय करायचं, एक असं प्रोडक्ट करायचं तयार जे ह्युमन बिईंगसाठी युजफुल असेल. ठीक आहे. जर का आपण हिस्ट्री पाहिली, जी का बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट पाहिली, त्यामध्ये काय दिसते आपल्याला, काय बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण भरपूर जर का प्लांट टेक्नॉलॉजी म्हणलं, ठीक आहे, मग प्लांट टेक्नॉलॉजी काय? द प्लांट टेक्नॉलॉजी इज अ टेक्नॉलॉजी in which we are using plant culture or the plant tissue or organ to develop desired characteristic of the plant. ठीक आहे. एक डिझायर कॅरेक्टरिस्टिकचे प्लांट डेव्हलप करण्यासाठी आपण काय करू शकतो, हे प्लांट बायोटेक्नॉलॉजी यूज करू शकतो. ठीक आहे. व्हॉट इज मीन द बायोटेक्नॉलॉजी? इट इज अ टेक्नॉलॉजी बाय युझिंग विच वी आर डेव्हलपिंग अ प्रोडक्ट और फूड बाय युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. जर का आपण हिस्ट्री पाहिली, जर आपण म्हणतो जे काही प्लांट बायोटेक्नॉलॉजी ही कन्सेप्ट ही 1917 और 1918 फर्स्ट टाइम यूज केली ती. ओके. पण जर का आपण हिस्ट्री पाहिली, जे काही प्लांट बायोटेक्नॉलॉजी किंवा जे का आपण म्हणतो की प्लांट बायोटेक्नॉलॉजी काय आहे, आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करून आपण फूड किंवा जे काही अदर प्रोडक्ट आहेत जे ह्युमनसाठी युजफुल आहे ते बनवू शकतो. ठीक आहे. पण जे काही हिस्ट्री पाहिली तर काय सांगतं हिस्ट्री, की हिस्ट्री एव्हिडन्स दॅट दी डोमेस्टिकेशन ऑफ दी प्लांट अँड ॲनिमल फॉर दी ह्युमन वेलफेअर, जे काही ह्युमन सिव्हिलायझेशन होतं ते डेव्हलप होत असताना त्यांनी काय केलं, सुरू केलं, ती ह्युमन्सनी आपण काय सुरू केलं, डोमेस्टिकेशन करायला लागलो आपण. कशाचे? ॲनिमल्स आहेत, जसं आपले जे काही डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत ज्याच्यापासून आपण काय करतो, मिल्क किंवा जे काही बाय प्रोडक्ट आहेत त्याचे ते आपण डेव्हलप करतो. त्यासोबत जे काही आपण क्रॉप डोमेस्टिकेट केली, म्हणजे जे काही शेती करायला लागलो, ठीक आहे, ते पण काय झालं, एक यूजच झाला की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण काय करतोय, आपल्या लाईफस्टाईलसाठी किंवा आपली लाईफस्टाईल इझी करण्यासाठी काय करतोय, एखादं प्रोडक्ट बनवतोय. ठीक आहे. देन there are lot of evidence that are showing this is the biotechnology or the use of microorganisms as well as the living organism is traditionally implemented in the ancient period of the time. ठीक आहे. there are several evidence that of the Egyptians are the master of making master of making wines. जे काही इजिप्शियन होते ते काय करायचे, वाईन्स बनवायचे बिफोर ख्रिस्त. ओके. 4000 बिफोर ख्रिस्त. जे काही या कालावधीमध्ये जे काय काय ते म्हणजे रेकॉर्ड असं दाखवतं की त्या काळापासून बिफोर ख्रिस्तपासून ते काय करतात, वाईन प्रोड्यूस करतात. आणि आपल्याला माहिती आहे की वाईन आहे किंवा जे काही बिवरेजेस आहेत, वाईन हे किंवा अल्कोहोलिक बिवरेजेस आहेत ते कसे बनवले जातात, बाय युझिंग फर्मेंटेशन प्रोसिजर. ठीक आहे. देन ऑल्सो इजिप्शियन यूज yeast for the bread making. Okay. Also they are using or Egyptian and Sumerians learn ब्रिविंग अँड चीज मेकिंग. ठीक आहे. म्हणजे आपण काय एव्हिडन्स काय सांगतात, ते ब्रेड मेक करत होते इज सेल वापरून, त्यांच्यासोबत ते काही चीज प्रोडक्शन करत होते मिल्कपासून, परत वाईन प्रोड्यूस करू शकत होते. मीन्स जे काही बायोटेक्नॉलॉजी ही आत्ता टर्म रिसेंटली डिस्कवर झाली असली तरी पण काय सांगते की
लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज हा आपल्या डेली लाईफमध्ये किंवा फूड प्रोडक्शनमध्ये हा एन्शियंट टाईमपासून काय केलेला आहे, इम्प्लिमेंट करत आलेलो आहे. त्यासोबत जे काही अनदर काही काही डिस्कवरीज आहेत, लाईक ग्रीक डेव्हलप द प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे, प्लांट ब्रीडिंगमध्ये ग्राफ्टिंग टेक्निक ही ग्रीक्सनी डेव्हलप केली इन 300 बिफोर ख्रिस्ट. ठीक आहे. देन ठीक आहे, हे झालं आपलं अँशियंट टाईमचं. पण आपण जर का रिसेंट हिस्ट्री पाहिली किंवा रिसेंट जे काही इन्व्हेन्शन पाहिली, ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की जे काही प्लांट प्रोडक्ट यूज करणार आहेत, आपण प्लांट पार्ट यूज करणार आहेत किंवा प्लांट सेल्स यूज करणार आहेत, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, सेव्हरल टाईपचे इन्व्हेन्शन किंवा सेव्हरल टाईपचे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. ठीक आहे. त्यासोबत जे काही सेल इन्व्हेन्शन आहे, जसं रॉबर्ट हुक हू फर्स्ट टाइम डिस्क्राईब द सेल. जे काही रॉबर्ट हुक आहेत, जे काही त्यांनी काय केली ती फर्स्ट टाइम सेल ही डिस्क्राईब केली ती इन 1663. ओके. लेटर देर इज अ सेव्हरल इन्व्हेन्शन, ओके, वेअर अँटन व्हॅन ल्युइनहॉक फर्स्ट टाइम डेव्हलप कंपाऊंड मायक्रोस्कोप. अँटन व्हॅन ल्युइनहॉकने काय केलं, फर्स्ट टाइम कंपाऊंड मायक्रोस्कोप हा डेव्हलप केला. ठीक आहे. ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, जे काही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे याच्या थ्रू आपण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचा स्टडी करू शकतो. ठीक आहे. त्याचसोबतच इन 1797 मध्ये एडवर्ड जेनर यांनी फर्स्ट काऊ पॉक्स व्हॅक्सिन तयार केली ती. आता व्हॅक्सिन काय असतं, ठीक आहे, हे काही काऊ पॉक्स व्हॅक्सिन ही फर्स्ट टाइम डेव्हलप केलेली इन 1797. आता व्हॅक्सिन कशी बनवली जाते, बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी. ओके. these are the major invention, or these are the major theories, okay, which are putting biotechnology in front. ठीक आहे. आता वॅक्सिनेशनचं आपल्याला माहिती आहे की काय व्हॅक्सिन बनवली जाते, ती कशी बनवली जाते, जर का व्हायरल वॅक्सिन असेल तर आपण काय करतो, जो व्हायरस आहे, ठीक आहे, त्याचा डेड सेल किंवा त्याचं जे काही त्या व्हायरसला नॉन कॉप्सिलेटेड करून काय करू शकतो आपण शरीरामध्ये आपल्या ते डेड सेल करून किंवा नॉन कॅप्सुलेटेड करून आपण जे काही इन्फेक्टेड ह्युमन आहे किंवा ह्युमन बिईंग्स आहेत त्यांना आपण काय करू शकतो, इन्फेक्ट करू शकतो डेड सेल. आणि डेड सेल काय करतील, डेड सेलच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय करते, एक अँटीबॉडीज सेव्हरल टाईपच्या अँटीबॉडीज तयार करते त्या डेड सेलला किंवा ज्या व्हायरस सेलला किल करण्यासाठी. हे आपलं वॅक्सिनेशन किंवा इम्युनॉलॉजीचं बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. बट जे काही इन 1797 मध्ये फर्स्ट टाइम एडवर्ड जेनर यांनी काय केली ती फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप केली ती ऑन काउपॉक्स, विच इज अ fever. Okay, which is a fever. Then there are several concepts developed, like the first time biology is term used in the 1802. Okay. Then proteins are discovered in the 1830. Okay, what are the proteins then? What proteins are the chain of amino acids, okay, which are essential for the life or the essential for the cell. Then several other invention like the Escherichia coli, which is known as the test organism in the biotechnology field or microbial field. जे काही Escherichia coli होता त्याची फर्स्ट टाइम ऑब्झर्वेशन झालेलं आहे इन 1855. ओके. द नेक्स्ट 1857 मध्ये फर्मेंटेशन अँड जर्म थेरी ही पुट केली ती बाय लुईस पाश्चर. ओके. लुईस पाश्चरने काय करतं, फर्मेंटेशन आणि जे काही जर्म थेरी आहे फर्स्ट टाइम डेव्हलप केली ती 1857 मध्ये. त्यासोबत त्यांनी जे काही पाश्चरायझेशन इफेक्ट आहे तो पण काय केलता, पाश्चरायझेशन थेरी ही पुट केली ती इन 1861 मध्ये. ठीक आहे. देन अनदर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज गिवन बाय चार्ल्स डार्विन. आता चार्ल्स डार्विन बद्दल आपण ऐकलं असेल इव्होल्युशन मध्ये. त्यांनी काय दिलं तर जे काही कन्सेप्ट आहे त्यांची थेरी ऑफ इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. तर काही नॅचरल सिलेक्शनमध्ये त्यांनी जे काही कन्सेप्ट सांगितली होती की जो काही बेस्ट ऑर्गॅनिझम असेल, ठीक आहे, किंवा सुटेबल ऑर्गॅनिझम असेल तो काय करेल या एन्व्हायरमेंटमध्ये विस्टँड होईल, सर्व्हाइव्ह होईल. मीन्स फिटेस्ट विल बी सर्व्हाइव्ह. जसं जे काही फिटेस्ट मीन्स जे काही डिसीज फ्री ऑर दी healthy individual will survive in this crisis or the environment. ठीक आहे. Then
नेक्स्ट इज अ जॉर्ज मेंडल. आता जॉर्ज मेंडल बद्दल पण आपल्याला माहिती आहे की त्यांनी काय केलं तर लॉज ऑफ इनहेरिटन्स. ओके, मीन्स हाऊ द okay they describe how the genetic characters are the transfer from the one generation to the another generation by experiment on the pea plant. ठीक है. In 1888 Hendrik Waldier discovered the chromosome, and as we know the chromosomes are the main hereditary part, okay, which is a composed of the DNA. Then also the invention of the bacteriophage is a very important in, okay, which is lead in the 1915. Then later on in 1919 Carl Eric, okay, the scientist Carl Eric first time introduced the term biotechnology. Means by living organisms we can make food or other products which are helpful for the human being is first time coined or derived by the Carl Eric in 1919. And we also know he's also known as father of biotechnology. ठीक है. परत बाकीचे काही असे इन्व्हेन्शन आहेत लाईक डॉक्टर फेडरिक बँटीन अँड चार्ल्स बेस्ट डिस्कवर द इन्सुलिन. ओके, जे काय आपला इन्सुलिन ड्रग आहे ते कोणी डिस्कवर केलं तर फेडरिक बँटीन अँड चार्ल्स बेस्ट यांनी 1920 काय केलं तर इन्सुलिन डिस्कवर केलं तर बाय युझिंग प्लांट बायोटेक्नॉलॉजी. ओके, देन हर्मन मुलेर इन 1927 दे डिस्कवर रेडिओ ॲक्टिव्ह क्रोमोझोम. त्यांनी काय केलं, जे काही जीन होता, जे काही सेल होता, त्याच्यामध्ये जे काही क्रोमोझोम्स होते ते कसे केले रेडिओ ॲक्टिव्ह करण्याची जी काही टेक्निक आहे ती डेव्हलप केली. ठीक आहे. लेटर ऑन देर आर सेव्हरल अनदर इन्व्हेन्शन ऑर दी theories like the every MacLeod 1928 Alexander Fleming produced first antibiotic that is the penicillin. हे काय मिळू शकतं जे काय बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर क्वेश्चन आला तर अलेक्झांडर फ्लेमिंगनी 1928 फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप केली ती बाय युझिंग इशर्शिया कोलाय इज पेनिसिलिन. ठीक आहे, जे काय आपले ब्लड शुगर आहे ते रिड्यूस करते. सॉरी, ठीक है. देन नेक्स्ट इन्वेंशन और द नेक्स्ट थियरी ऑफ द एवरी MacLeod and McCarthy in 1944 where they state that DNA is a material that carries the genetic material. DNA is a genetic material, ठीक आहे, which carries the information from parent to the offspring. ठीक आहे, हे काय DNA इन्व्हेन्शन आहे ते सेल बायोलॉजीमध्ये आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज DNA is a hereditary character which is transferring the characteristic from parent to offspring. ओके, जे काय आलं ते कॅरेक्टर कसे पास होतात, त्याचं त्या कॅरेक्टर कोणत्या इलेमेंट थ्रू पास होतात हे एक मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन आहे और मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरी आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. देन लेटर ऑन एक्सपेरिमेंट्स और दी experiment like the Watson Crick and Wilson model of the 3D model of the DNA. Then genetic code for the DNA is cracked in 1960. ठीक आहे. इन आता पुढचं काही आता वॅक्सिन्स आहेत काय ड्रग्ज आहेत ते बायोटेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केले ते कोणते तर 1986 फर्स्ट वॅक्सिन आहे जी फर्स्ट रिकॉम्बिनंट वॅक्सिन आहे ती प्रोड्यूस केली ती हेपेटायटिस बी. आता फर्स्ट वॅक्सिन आपण म्हणलं अलेक्झांडर फ्लेमिंगनी बनवली होती. ठीक आहे. नंतर अँटीबायोटिक बनवलं होतं. आता ही जे काही रिकॉम्बिनंट DNA किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हा काय जीन्स किंवा जे काही DNA स्ट्रक्चर जे काही यूज करून दोन DNA एकत्र करून जे काही फॉर्मेशन केलं जातं तर आपण म्हणतो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे वापरून जे काही फर्स्ट वॅक्सिन तयार केली ती होती हेपेटायटिस बी इन 1986. ओके, अँड वेन वी टॉक अबाउट दी प्लांट प्रोडक्ट्स और दी प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आता प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण करतो
जे काही प्लांट्स आहेत, जो काही प्लांट पार्ट आहे त्यांचा यूज करून जे काही डिझायर प्रोडक्ट आहे फॉर्म करतो. ठीक आहे. मग ते कसे असले पाहिजेत? व्हायरस फ्री. ठीक आहे. मग 1987 मध्ये फर्स्ट टाइम जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो हे काय केलं होता? इंट्रोड्यूस केलं होता. ठीक आहे. विच इज द जेएमयू प्लांट और जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. ठीक आहे. मग प्लांट बायोटेक्नॉलॉजी आपण काय यूज करतो किंवा त्याचे काही इम्पॉर्टन्स काय आहेत? द ॲप्लिकेशन ऑफ द प्लांट बायोटेक्नॉलॉजी इज for the or importance and the application of the plant biotechnology for the various purposes like the biotechnology in the medicine, okay, or the plant biotechnology in the medicine, agricultural, food processing, as well as environmental biotechnology in agriculture, okay, like several industries like the लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन इंडस्ट्रीज. ओके, त्यामध्ये काय केलं जातं? प्लांट बायोटेक्नॉलॉजी यूज केली जाते. मोस्टली आपण जे काही प्लांट बायोटेक्नॉलॉजी अचीव केलेली आहे किंवा यूज करतो ती कायसाठी पण करतो? फॉर दी क्रॉप इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे. तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट कसं करणार आहे? टू बाय डेव्हलपिंग डिसीज रेजिस्टन्स अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट व्हरायटी. ठीक आहे. इन्सेक्ट रेजिस्टन्स किंवा डिसीज रेजिस्टन्स प्लांट व्हरायटी, व्हायरस रेजिस्टंट प्लांट व्हरायटी आपण काय करू शकतो? डेव्हलप करू शकतो बाय युझिंग प्लांट बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. म्हणजे केलेल्या आहेत बाय जेनेटिकली मॉडिफाईड प्रोडक्ट. त्यासोबत आपण क्रॉपची काही इल्ड आहे ती पण आपण काय करू शकतो? वाढवू शकतो बाय युझिंग दी प्लांट बायोटेक्नॉलॉजी. देन क्रॉप इल्ड वाढवलं तर काय असणार आहे? इट विल अल्टिमेटली गिव्ह फूड विथ हायर प्रोटीन अँड विटॅमिन कंटेंट विच मेक्स हेल्दी डायट और दी हेल्दी क्रॉप्स. ठीक आहे. Then drugs also in medicine, drugs are grow or several type of the pharmaceutical drugs are derived from the using plant product or by using the plant biotechnology. Okay, what is the main objective of the plant biotechnology? The better plant it will ultimately reduce the production cost to help फीड द ग्रोईंग वर्ल्ड पॉप्युलेशन. जे काय असं वर्ल्ड पॉप्युलेशन सध्या वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही क्रॉप्स आहेत, जे काही क्रॉप्स आहेत त्यांची काय करायचे? इम्प्रूव्हमेंट करायची, डिसीज रेजिस्टन्स पण पाहिजे, त्यासोबत त्यांची ईल्ड पण आपल्याला जास्त झाली पाहिजे. आपले जे काही वर्ल्ड पॉप्युलेशन याचा नीड भागवण्यासाठी ते काय आपण काय यूज करू शकतो? प्लांट बायोटेक्नॉलॉजी ही मोस्टली यूज केली जाते. ठीक आहे. दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ दी प्लांट बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय फक्त बायोटेक्नॉलॉजी काय किंवा प्लांट बायोटेक्नॉलॉजी काय? इट इज दी मेथड. ओके, इट इज द मेथड बाय युझिंग विच वी प्रोड्यूस फूड और द अदर प्रोडक्ट, ओके, फॉर द ह्युमन बिंग्स. ओके, वेलफेअर ऑफ द ह्युमन बिंग. किंवा जे काही प्लांट प्रोडक्ट्स आपण प्लांट पार्ट्स, प्लांट ऑर्गन, प्लांट टिश्यू यूज करून आपण जे काही फूड तयार करतो, प्रोडक्ट तयार करतो, लाईक सेकंडरी मेटाबॉलाइट्स असतील, वॅक्सिन्स असतील, विटॅमिन्स असतील, हे आपण डिराईव्ह करतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो प्लांट बायोटेक्नॉलॉजी. Okay. In next lecture, we are going to start with our first chapter, that is the plant tissue culture. Sorry, second chapter, that is our plant tissue culture.